संध्यासमयी कातरवेळी संध्यासमयी कातरवेळी श्याम निळाईत भिजल्या यमुने काठी सावळ्याची मुरली साध घालीत होती राधेच्या प्रीतीसाठी. संध्यासमयी कातरवेळी श्याम निळाईत भिजल्या यमुने काठी सावळ्याची मुरली साध घालीत होती राधेच्या प्रीतीसाठी. अशा अवेळी अचानक अनाहुत गोष्ट एक घडली. मीरेची नजर तेथे रेंगाळणाऱ्या रुक्मिणीवर पडली. कपाळी गळ्यात पोटात हातात कृष्णाच्या अस्तित्वाच्या खुणा. कपाळी गळ्यात पोटात हातात कृष्णाच्या अस्तित्वाच्या खुणा. मी कृष्णाची आणि कृष्ण माझा जणू सांगे पुन्हा पुन्हा. ज्याला क्षणभर मिळवण्याची आस होती तो हिला जन्मभरासाठी मिळावा. ज्याला क्षणभर मिळवण्याची आस होती तो हिला जन्मभरासाठी मिळावा. दैवाने असला खेळ मद सवेच का खेळावा. असूया आणि अगतिकतेच्या ऊन सावलीचा हिच्या नजरेत खेळ. असूया आणि अगतिकतेच्या ऊन सावलीचा मीरेच्या नजरेत खेळ. रुक्मिणीलाही क्षणभर कळेना ती कशी टाळावी वेळ. माझ्या भाई लावलेल्या कुंकवाचा हिला का वाटावा हेवा. माझ्या भाई लावलेल्या कुंकवाचा हिला का वाटावा हेवा. आणि माझ्याच कृष्णाचा का बरे हिने असा ध्यास घ्यावा. कसे सांगावे हिला कसे सांगावे हिला मी म्हणजे फक्त कर्तव्य आणि कृष्ण म्हणजे निळं आकाश. कसे सांगावे हिला मी म्हणजे फक्त कर्तव्य कृष्ण म्हणजे निळा आकाश. माझ्या जमिनीपासून खूप दूर आणि माझ्यासाठी कधीच नव्हते त्याच्या मुरलीचे सूर. मिळून न मिळाल्यासारखं मिळालं सारं काही. मिळून न मिळाल्यासारखं मिळालं सारं काही. आमच्या अंतरीच्या अंतराला तशी कारणं काहीच नाही. कृष्ण शेल्याला बांधल्या गेलेली गाठ सोडवणं मला जमलं नाही आणि तो शेला आयुष्यभर मिरवणं त्याला जमलं नाही. त्याच्या माझ्या नात्यातल्या तुला दिसणार नाहीत रिकाम्या जागा. त्याच्या माझ्या नात्यातल्या तुला दिसणार नाहीत रिकाम्या जागा. तरीही आम्हाला बांधून ठेवणारा आहे एक अदृश्य धागा. कदाचित तो मला कधी कळलाच नाही. कदाचित तो मला कधी कळलाच नाही. माझ्यासाठी कृष्ण म्हणजे मृगजळ. शेवटी सत्यभामेच्या प्राजक्ताने मी बांधून घेतली आहे माझी ओंजळ. मी भरून घेतली आहे माझी ओंजळ. धन्यवाद.